आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थी आणि युवकांनी जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. हा कोणत्याही एका संघटनेचा नव्हे तर देशभरातील विद्यार्थी आणि युवकांच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे आणि शिक्षण व्यवस्थेच्या ऱ्हासाचे प्रतीक होते. त्यांचा राजीनामा झाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली. भारताची शिक्षण व्यवस्था एकेकाळी जगभरात आदर्श मानली जात होती, मात्र सध्याच्या काळात या व्यवस्थेवर हल्ले होत असून तिचे केंद्रीकरण आणि खासगीकरण केले जात असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीएम श्री शाळा योजना, IITंचा परदेशातील विस्तार तसेच प्रवेश परीक्षा 19 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासारख्या अनेक सुधारणा त्यांच्या कार्यकाळात झाल्या असे सांगून व्यापक समाजहिताप्रती आपली बांधिलकी दर्शवत प्रधान यांनी आज राजीनामा दिला असून राष्ट्रहिताला वैयक्तिक हितापेक्षा अधिक महत्त्व दिले. हाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खरा परिचय असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो नागपूरतर्फे आज नागपूर माध्यमिक विद्यालय काटोल रोड इथे कारगिल विजय दिन आणि नशामुक्त भारत अभियान याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन दीपक लिमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय संचार ब्युरोच्या सांस्कृतिक पथकाने देशभक्तीपर नृत्य तसेच नशामुक्त भारत अभियान या विषयावर पथनाट्य सादर केले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.